पण नवनाथांचा जन्म स्त्रीपासून झालाच नाही. काय काय सांगतोयस काय? अहो खरं तेच सांगतोय. अहो इतकंच काय, श्रीराज्यातल्या स्त्रियांना गर्भधारणा ही हनुमंताच्या भूभूतकाराने व्हायची. हनुमंताच्या भूभूतकारांनी? हो, म्हणजे? श्रीराज्यामध्ये फक्त स्त्रियाच होत्या, पुरुष तिथं जगतच नव्हते. आणि जरी जगला तरी हनुमंताच्या भूभूतकाराने तो मरण पावत होता आणि इतर दुसरा पुरुष त्या राज्यात जाऊ शकत नव्हता. बाप रे, हे काहीतरी वेगळंच आहे. त्याचं काय झालं, रावण वधानंतर राम सीता अयोध्येस आले आणि सीता मातेने हनुमंताकडून तू लग्न करायचं वचन काढून घेतले. अजाणतेपणे हनुमंतरायानं पण ते देऊन टाकले. रामरायांनी मग यातून एक युक्ती काढून श्रीराज्यातील राणीपासून मारुतीरायांची या बंधनातून मुक्तता केली.